मध्ये आज काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडलेला आहे आणि या कार्यकर्ता मेळाव्याला काँग्रेसच्या उपाध्यक्ष व विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार प्रज्ञा सातव यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। काही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन आहे का? शक्ती प्रदर्शन तर दिसलं। ऍक्च्युली आमचा कार्यकारिणीचा मेळावा होता, पक्षाने ज्याप्रमाणे आम्हाला प्रोग्राम सांगितले त्याप्रमाणे आम्ही तो घेतला, परंतु त्याचे रूपांतर एका भव्य दिव्य अशा शक्ती प्रदर्शनामध्ये झालं असं म्हणता येईल। यापूर्वी देखील गोरेगावमध्ये काँग्रेसचा पदाधिकारी मेळावा पार पडलेला होता। पक्षामधली गटबाजी जी आहे ती या निमित्ताने चव्हाट्यावर आलेली आहे। असा काही विषय नाही। जो काही पक्षाने आम्हाला प्रोग्राम घ्यायला सांगितले होते ते पूर्ण पाची तालुक्यांमध्ये घ्यायला सांगितले होते आणि त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामधला जो सर्व पाची तालुक्यांचा कार्यकारिणीचा मेळावा आहे तो मला घ्यायला सांगितला होता आणि त्याप्रमाणे आम्ही हा मेळावा घेतलेला आहे आणि यामध्ये कुठलीही गटबाजी नाही आहे। कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर काल सर्वांना निरोप गेलेले आहेत आणि ते सुद्धा आमच्या हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे आमचे जिल्हाध्यक्ष त्यांनी स्वतः सगळ्यांना फोन करून आणि सर्वांना त्यांनी व्हॉट्सअप मेसेजेस सुद्धा सगळीकडे त्यांनी देऊन सर्वांनाच या कार्यकारिणीसाठी निमंत्रण दिले होते आहेत आणि काही कारणामुळे त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे आज त्यांना हैदराबाद इथे नेण्यात आले म्हणून ते येऊ शकले नाहीत। प्रकाश थोरातांच्या पक्ष प्रवेशावरनं काँग्रेसमध्ये खडाजंगी पाहायला मिळते। काही लोक प्रदेशाध्यक्षांकडे गेले होते, पण आज तुम्ही व्यासपीठावरनं प्रकाश थोरात यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि त्यांची डिजिटल नोंदणी देखील झाल्याचं सांगितलंय। कधी झाला त्यांचा पक्ष प्रवेश आणि या संदर्भामध्ये सातव यांची प्रतिक्रिया काय? जी मागे काँग्रेस पक्षाची डिजिटल मेंबरशिप चालू होती त्या डिजिटल मेंबरशिपच्या वेळेसच ते या पक्षाचे ऑनलाईन डिजिटल मेंबर झालेले आहेत आणि त्याच वेळेस अनेक जण या पक्षामध्ये डिजिटल मेंबर झालेले आहेत आणि जवळजवळ आता ह्या गोष्टीला 1 ते 1.5 वर्ष निघून गेलेलं आहे। आता काही छोटे मोठे चिल्लर नाणे वाजतच असतात, त्याचा काही फारसा फरक पडत नाही, परंतु आमच्या पक्षामध्ये सर्वांचं स्वागत आहे। जोही कार्यकर्ता काम करण्यासाठी इच्छुक आहे ते सर्वच पक्षामध्ये येऊन काम करू शकतात। शेवटचा प्रश्न आहे, लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी जागा निवडल्या परंतु जास्त प्रमाणामध्ये खासदार तुमचे निवडून आलेत। विधानसभेमध्ये काँग्रेसची रणनीती काय आहे? आता रणनीती ही ठरवत आहेत अजून आमचे सर्व वरिष्ठ नेते, त्यांच्या मीटिंग्स होत आहेत आणि सर्व पक्ष महाविकास आघाडीचे सर्व नेते सुद्धा एकत्र बसून पुढची प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी करत आहे आणि ती एकदा झाली की लवकरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळवण्यात येतील। पण विधानसभेत महाराष्ट्रात काँग्रेसला जागा किती आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेसला जागा किती? अजून ते ठरलेलं नाही आहे, ते लवकरच जाहीर होईल, परंतु आमच्या पक्षाची जास्तीत जास्त जागा घेण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत महाराष्ट्रातून सुद्धा आणि आम्ही हिंगोलीमध्ये सुद्धा 3ही विधानसभेच्या जागा या काँग्रेस पक्षासाठी घेण्यासाठी मागणी करत आहोत। कारण हिंगोली जिल्हा हा राजू सातव साहेबांची कर्मभूमी आहे आणि म्हणून या 3ही विधानसभा आम्हाला काँग्रेस पक्षाला पाहिजेत। नक्कीच सर, ह्या होत्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा प्रदेश उपाध्यक्षा सातव आणि यांनी प्रकाश थोरात यांचा पक्ष प्रवेश 2-1.5 वर्षापूर्वी झालेला आहे। त्यासोबतच काँग्रेस हिंगोली जिल्ह्यातल्या विधानसभेच्या 3ही जागा लढण्यासाठी उत्सुक असल्याचं साम टीव्हीशी बोलताना सांगितलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।